ओ बाबा, पाणी गिनी पेत जा ना जरा शिल्लक. उन्हाचे दिवस आहेत, पाणी जरा शिल्लक पेत जा. मग त्यानं काय होते? म्हणजे त्यानं काय होईल, तुम्ही हे जे शेण टाकता की नाही, हा असा पावटा टाकायचा पावटा. तुम्ही हे गंडुऱ्या टाकता, हा डायरेक्ट भुगा होऊन जाते असा आहे. याची गौरी थापता येत नाही. मला वाटलं माझ्या तब्येतची काळजी घेऊन राहिला म्हणून पाणी प्यायचं सांगू राहिला काय. तब्येतचं बी आहे म्हणा. आता एवढे दिवस तर मी ना असंच शेण टाकलं, त्याचा तुला काही त्रास नव्हता. आता अचानक तुला शेण पावट्यामध्ये पाहिजे, नेमका विषय काय आहे? नाही, विषय तसा नाही. आता सध्या काय झालं, देशात सिलेंडरचे भाव जास्त वाढले, सिलेंडर भेटून नाही राहिले. तर सिलेंडर नसल्या कारणानं आता या शेणाची मागणी जास्त आहे. लोक शेणाला इंधन म्हणून वापरून राहिले. आता समजून राहिला का तुम्हाला? म्हणून मग आता आपण लोक काय करत जावं, शेण गाडीवर टाकत जावं. आता आपल्याला याच्या गौऱ्या थापायच्या आहेत, याचा बिझनेस आहे आपला आता. म्हणजे आता बिझनेस चांगला चालला पाहिजे म्हणून मी पाणी प्यायला पाहिजे, बरोबर? नाही, तसं काही नाही. म्हणजे आम्ही दूध देत नाही तर आम्हाला वायल कुठं टाकता, आणि त्या गाई दूध देतात तर गाईला हिरवा चारा टाकता का? तुम्हाला बी टाकतोच आम्ही. तुम्हाला ज्या प्रकारचा शेणाचा पावटा पाहिजे की नाही, तो शिल्लक पाणी प्यायला नाहीये, त्याच्यासाठी हिरवा चारा टाकायला लागेल. नाही, हिरवा चारा टाकल्यानं जर समजा पोपटा तुम्ही चांगला घटवट टाकत असाल शेणाचा, तर हिरवा चारा तुम्हाला बी टाकत जाऊ. वा रे वा, स्वार्थी मनुष्य. नाही, स्वार्थाचं काही नाही बा त्याच्यामध्ये, तसं काही नाही. मला असं वाटत जा की बा तुम्ही पाणी कमी पिता, म्हणून म्हटलं पाणी पित जा शिल्लक. तू मला खायला काय देतं? सोयाबीनचं वायल कुटार आणि ते हरभऱ्याचं वायल कुटार. नाही, हिरवा टाकत जाऊ आता तुम्हाला. हे लय मागू राहिले ना लोक, आता चुलीवर काम आला आता. काय बन लावली रे बा तू ना, उठ भरत वटून लवकर.